सुरेश भाऊ, तुम्ही दोघंही पण थोरल्या पवार साहेबांना मानणारे. नारायणगावच्या निवडणुकीला तुम्ही विभक्त झालेले पाहायला मिळाले. रमेश भाऊ म्हणाले सुरेश वासगे यांची भूमिका म्हणजे राजकीय आत्महत्या ठरेल. आता आत्महत्या कोणाची झाली ना हत्या कोणाची झाली हे तालुक्याने पाहिले. तुम्ही दोघंही पवार साहेबांना मानणारे आहात, आज दोघं एकत्र दिसता, काय सांगाल? वाणीसाहेब नमस्ते. आज ओतूरला आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा त्या ठिकाणी मेळावा होता, आढावा बैठक होती. म्हणून आम्ही सगळे एकत्र कार्यकर्ते जे पवार साहेबांना मानणारे, पक्षाला मानणारे, आम्ही त्या ठिकाणी एकत्र होतो. झाली निवडणूक ग्रामपंचायतची, गावची निवडणूक होती. गावची निवडणूक संपली. ही आता जो राजकीय विषय आहे, राजकीय पक्षाचा विषय आहे. त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना मानणारे आम्ही दोन्ही कार्यकर्ते. आणि जरी रमेश भाऊंनी जरी निवडणुकीच्या काळात जरी सांगितलं असेल राजकीय आत्महत्या म्हणा किंवा काय म्हणा, तो त्यांच्या निवडणुकीचा एक भाग होता. त्यांच्या वाक्याकडे कसं पाहता? परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं ते कसं? जो कार्यकर्ता लढणारा असतो त्याची कधीच राजकीय आत्महत्या होऊ शकत नाही. मग तो कुणी असो, ते रमेश भाऊ असो, मी असो किंवा कुणी अन्य असो. ठीक आहे, ते ओघात बोलले असतील, परंतु ते आमचे आजही जवळचे सहकारी मित्र आहेत. ते आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळं ते जरी काही ओघात बोलले असतील, परंतु जो कार्यकर्ता लढवय्या असतो तोच नेत्याला खऱ्या अर्थाने अपेक्षित असतो. आणि निश्चितपणे जो लढवय्या कार्यकर्ता असतो त्याची कधीच राजकीय आत्महत्या होऊ शकत नाही. झालं ते गेलं, आता निवडणूक झाली, निकाल लागला, सगळ्या गोष्टी झालं ते गेलं म्हणजे झालं ते गंगेला मिळालं का काय? नाही, तेच सांगितलं की गावची निवडणूक होती. त्या ठिकाणी रमेश भाऊन आम्ही एकत्र या ठिकाणी ओतूरला आढावा बैठकीसाठी आलेलो आहेत. आणि निश्चितपणे आमची मैत्री आहेच आहे. आणि आदरणीय पवार साहेबांना मानणारे ते 100% त्यांनी पण त्या ठिकाणी मेळावा त्यांची मनोगत व्यक्त केलेलेच आहे. मित्र साहेब, आता काय तुम्ही काय सांगाल? सुरेश भाऊ वासगे यांची राजकीय आत्महत्या होईल असं म्हणाले होते, आज तुम्ही दोघं एकत्र दिसत आहेत. आज ओतूर या ठिकाणी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती. आणि त्यानिमित्ताने मी त्या ठिकाणी गेलो होतो. खरं तर आम्ही पवारसाहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत. आणि पवार साहेबांच्या भूमिकेशी विसंगत कोणी भूमिका घेत असेल तर ते आम्हाला मान्य होत नाही. मी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की पवार साहेबांच्या विचाराचा आमदार होईल. आणि आम्हाला अजूनही आशा आहे की आपल्या तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत अतुल शेठ बेनके, त्यांनी लवकरात लवकर पवार साहेबांबरोबर येण्याची भूमिका जाहीर करावी. आणि 2024ला आम्हाला तेच आमदार म्हणून पाहिजे आहे, तर त्यांनी लवकर भूमिका घ्यावी. आज अमोल कोल्हे साहेबांनी देखील तीच भूमिका घेतली. आदरणीय जिल्हाध्यक्ष जालिंदर बापू शेवाळे यांनी देखील भूमिका घेतली की आता तुम्ही कुंपणावर बसू नका, तुम्ही डायरेक्ट निर्णय घ्या. आणि तो निर्णय हा पवार साहेबांबरोबर. नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये बाबू पाटीलसोबत गेले, ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल. सुरेश वासगे यांच्यासोबत गेले, ते निवडून आले. सगळ्यात मोठा मुद्दा जे आहे तर आमचे जे नारायणगाव शहराचे अध्यक्ष होते रोहिदास केदारी यांची सौभाग्यवती त्या ठिकाणी उभी होती. छायाताई केदारी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे होते. आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असल्याकारणानं आम्ही जाहीर भूमिका त्या ठिकाणी रोहिदास केदारींना पाठिंबा दिलेला होता. आणि सुरेश भाऊंनी त्या वेळेस गावच्या राजकारणामध्ये विसंगत भूमिका घेतल्यामुळं म्हणजे आम्हाला न पटणारी भूमिका त्या ठिकाणी होती. आणि ती घेतल्यामुळं ते वक्तव्य जे आहे ते वक्तव्य मी त्या ठिकाणी केलं होतं. तुम्ही तुमच्या वक्तव्याशी ठाम आहे? हे पहा, राजकारणामध्ये कधी केव्हाही काही होऊ शकतं. शत्रूचा ही अशी बनवाबनवी नाही, ऐका ना, मी काय म्हणतो, हे पहा, राजकारणामध्ये मित्राचा शत्रू पण होऊ शकतो आणि शत्रूचा मित्र पण होऊ शकतात. आणि सुरेश भाऊंच्या म्हणजे तेच घडलं आहे बुवा, एकेकाळचे आज शत्रू हे मित्र झालेले आहेत, बरोबर की नाही? असं राजकारणामध्ये उद्या आम्ही मित्र आहोत, उद्या आम्ही वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. कारण ते पवार साहेबांना मानणारे आहेत, मी पण पवार साहेबांना मानणारे आहेत. आणि आम्ही एकत्रित त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये एकत्रित काम करू शकतो. तुमचं वक्तव्य मागे घेता? नाही, वक्तव्य येणारा काळ ठरवेल ना. ते येणारा काळाचा विषय. त्यांनी काही कुठलं शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर बाबू पाटीलनं पाठिंबा दिला आणि ज्यांना पाठिंबा दिला ते सत्तेवर पण आले. आता राजकीय आत्महत्या नेमकी झाली कोणाची? आपले भाऊ पाटील जे आहे हे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे, त्यांचं काम करतायत, बरोबर. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहोत. अजून अतुल बेनके साहेबांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही, ते तटस्थ आहे. आणि रोहिदास केदारी जे होते हे आमचे अधिकृत उमेदवार होते, पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. त्यामुळं
सुरेश भाऊंनी खरं तर त्यावेळेस अशी भूमिका घ्यायला नव्हती पाहिजे. म्हणजे आम्हाला खूप वेदना झाल्या, कारण आम्हाला न पटणारी गोष्ट त्यावेळेस झाली आणि येणाऱ्या काळामध्ये ती चूक दुरुस्त करतील अशी आम्हाला आशा आहे. राजकीय आत्महत्या होईल असं तुम्ही म्हणाले होते, त्यांनी तर अप्रत्यक्षपणे तुमचा पराभव करून तुमचीच हत्या केली. हे पहा, हत्या काय कोणाची एका पराभवाने काही कोणी संपत नसतो. आम्ही नव्या उमेदीने काम करणारी माणसं आहोत. 5 वर्ष थांबावं नाही लागेल. नाही, ॲक्च्युली आमची जी कार्यकर्त्यांची बैठक होत होती ना, त्या बैठकीत स्पष्टपणे बोलणारा कार्यकर्ता मी आहे. म्हटलं ह्यावेळेस आपल्याला यश मिळणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे आमची जी कार्यकर्त्याची बैठक होती ना, ही निवडणूक रंगीत रंगीन तालीम होती आमच्यासाठी. पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये नक्कीच जिथं जिथं चुकीच्या गोष्टी होतील त्या ठिकाणी आम्ही बोट ठेवू आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये चुकीच्या गोष्टीला ठामपणे विरोध करणार आणि 5 वर्षानंतर पाहू. मागच्या निवडणुकीच्या वेळेला सूरज वासगे सोबत होते, यावेळेला सूरज वासगे तिकडे गेले, सुजित खैरे तुमच्या सोबत आले. पुढच्या पंचवार्षिकला सूरज वासगे सोबत राहतील असं वाटतं? 100% राहतील. कारण हे पहा, नेहमी बेरजेच राजकारण करायचं असतं, वजाबाकी कधी करायची नसते. सुरेश भाऊनी जरी गावच्या लेवलला वेगळी भूमिका घेतली असेल, पण येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही त्यांच्यावर आणि ते आमच्याबरोबर असे राहतील अशी मला पूर्ण खात्री आहे. सुरेश भाऊ, आता प्रश्न असा आहे, त्यांचं म्हणणं आहे पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही सोबत येऊ शकाल, तुम्ही पाटेंच्या सोबत ह्या पंचवार्षिक पुरतं का कायम? मुळात वाणीसाहेब, रमेश भाऊंच्या तोंडूनच ते उत्तर आलं की आमचे जे पॅनल प्रमुख आहे भाऊ पाटे ते उद्धव ठाकरे सेनेचे आणि मी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीची भूमिका बजावतो आहे. त्याच्यामुळं पुढं ही जी भूमिका घेऊन जात असताना खरं तर गाव पातळीवर खरं तर राजकीय कुठला पक्ष येत नाही, राजकीय कुठलं त्या ठिकाणी बंधन येत नाही. तरी पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की आदरणीय संतोष नाना असेल, बाबू असेल किंवा इतर सगळी पॅनल प्रमुख मंडळी असेल, ही सगळी प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारी मंडळी आहे. नारायणगावच्या प्रत्येक अडीअडचणी मागे उभं राहणारी मंडळी आहे. उद्या जरी पॅनल म्हणजे ग्रामपंचायत जरी आमची सत्ता जरी आली असली, रमेश भाऊंसारखे जे पॅनल प्रमुख होते समोरच्या पॅनलमध्ये, निश्चितपणे रमेश भाऊंना पण आम्ही त्या ठिकाणी सोबत घेऊन जाणार आहोत. त्यांचं जर कुठले जरी अडीअडचण असू द्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, ते निश्चितपणे आम्ही प्रामाणिकपणे सोडू. म्हणजे फक्त विरोधाला विरोध किंवा यांनी विरोधात काम केले म्हणून त्याचं कुठंतरी त्या ठिकाणी चुकीचं काम करायचं असं बिलकुल आमच्याकडून होणार नाही. संतोष नाना असेल, बाबू असेल, आम्ही सगळेच त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू नारायणगाव पुढे घेऊन जाताना. त्यांनी भविष्यवाणी सांगितली पुढच्या पंचवार्षिकला सूरज वासगे आमच्या सोबत असतील. मुळात सूरज वासगे सोबत असतील का मित्र तुमच्या सोबत येतील? मुळात वाणीसाहेब, रमेश भाऊंनी जी भूमिका मांडली की आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे, त्यांनी आता मेळाव्याला पण त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. परंतु कार्यकर्त्याची अडचण झाली. मी मागे पण सांगितलं की भूमिका स्पष्ट नसल्यामुळं कार्यकर्त्याची अडचण होती. ही जी अडचण निर्माण झाली आता त्यांच्या बोलण्यातून पण ती अडचण निर्माण झाली. त्याच्यामुळं कार्यकर्त्याला अडचण येण्यापेक्षा खरं तर नेतृत्वाने आता खऱ्या अर्थानं पुढं आलं पाहिजे. नेतृत्वाने विचार करण्याची वेळ आली आहे की कार्यकर्त्याला अडचण नको, पुढं अनेक राजकीय निवडणुका येणार आहे. त्याच्यामुळे नेतृत्वाने आता मगाशी जसं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जे त्या ठिकाणी बाहेर आलं की आता नेतृत्वाने खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे. म्हणून पुढे अनेक निवडणुका, अनेक राजकीय निवडणुका होतील, बाकीच्या निवडणुका होतील, मोठ्या निवडणुका होतील, तोपर्यंत हा सगळा पिक्चर क्लिअर झाला पाहिजे. परंतु आज आम्ही नारायणगावच्या बाबत जी भूमिका घेतली, निश्चितपणे मला एक गोष्टीचं समाधान आहे की नारायणगावचा मतदार राजा, नारायणगावचे ग्रामस्थ आमच्या पॅनलच्या मागे खंबीरपणानं उभे राहिले. आणि आपण आज पाहत आहे की आम्ही नारायणगाव पुढे घेऊन जात असताना, एक नारायणगाव शहराच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना एक चांगल्या पद्धतीने आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, हेच मी या निमित्तानं सांगतो. पुढच्या पंचवार्षिकला सूरज वासगे आमच्या सोबत असतील असं ते म्हणाले. रमेश भाऊ आमच्या पॅनलचे उमेदवार असतील. रमेश भाऊ, काय तुमचे तोंड सांगतायत ते? अहो, मी जेडीपीची तयारी करतोय. ग्रामपंचायत कुठं? सुरेश भाऊ, प्रश्न सुरेश भाऊ, तुम्ही बाबू पाटेंसोबत एवढेच पंचवार्षिकला का पुढे कंटिन्यू? नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं वाणीसाहेब की मगाशी जसं रमेश भाऊने सांगितलं की उद्धव ठाकरे सेनेची भूमिका बाबू त्या ठिकाणी बजावत जोपर्यंत महाविकासाकडे येतोपर्यंत. नक्कीच फार काय याच्यात कुठला आपण नाही. काय दोघांच्या एकमेकाला दिवाळीच्या शुभेच्छा काय? आणि दुसरी गोष्ट वाणीसाहेब की आम्ही जे नारायणगावसाठी जे आम्ही एकत्र मित्र म्हणून आलो आहे, यापूर्वी पण आम्ही प्रतिष्ठानचं काम एकत्र केलंच होतं. आणि आजही आपण पाहत आहे की नारायणगावमध्ये ही हा एक म्हणजे वन साईड हा कौल दिलेला आहे मतदार राजाने किंवा ग्रामस्थांनी हा जो कौल दिला, निश्चितपणे हा विकासाच्या मागं दिलेला आहे. आणि जो इथून पुढचा 5 वर्ष तुम्हाला विकास जो दिसेल तो निश्चितपणे एक वेगळा असणार आहे. वेगवेगळं व्हिजन आम्ही नारायणगावसमोर त्या ठिकाणी मांडणार आहोत. येत्या 5 वर्षात तुम्हाला कळेल. नारायणगावचा उपसरपंच कोण होईल ते अजून सगळ्या चर्चेतून ठरेल.
बाबू पाटेंच्या नावाची चर्चा. परंतु 23 तारखेला सरपंचताई पदभार घेणार आहे. त्याच्या अगोदर शेटेमाळा ते नारंगवाडीचा रस्ता परवा पण त्या ठिकाणी बाबू भाऊनी सांगितलं, संतोष नानांनी सांगितलं, पदभार घेण्याच्या अगोदर जे काही रस्ते प्रमुख रस्ते होते त्याचं भूमिपूजन करूनच त्या ठिकाणी सरपंचताई पदभार घेते. बाबू पाटेंना उपसरपंच पदाची संधी मिळू शकते. हो, आता ते सगळे चर्चेतून ठरत अजून फायनल नाही. चर्चेतून पण ठरत. ही अडचण कशी आहे आता माहिती का, आता हे गावच्या लेवलला एकत्र आले म्हणतायत, पण पॅनल प्रमुख संतोष नाना होते, भाजपचे तालाध्यक्ष आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आपले भाऊ पाटे काम करतायत. नेमकं हे पहा, येणारी आमदारकी जी आहे ही चिन्ह लढणार आहे. ही झाली गावची निवडणूक, परंतु येणारे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, दोघांना वेगवेगळी भूमिका जाहीर घ्यावी लागणार आहे. कोणाला बाबू भाऊंना, संतोष नानांना, कारण त्यांचे पक्ष वेगवेगळे आहेत. लोकसभेचा उमेदवार हा वेगळा असणार आहे. मग तो पवार गटाचा असू शकतो, उद्धव साहेबांचा असू शकतो. त्यांचं पाहते नाही त्यावेळेस भाऊची भूमिका काय असेल किंवा सुरेश भाऊची विकेट घ्यायचा प्रयत्न करता. नाही विकेट घ्यायचा प्रयत्न नाही. ही सत्यता आहे. ही सत्यता जी आहे ही कोणी बाजूला करू शकत नाही. ठीक आहे, यांनी पक्षाची अडचण सांगितली, पण मी तुम्हाला सांगतो, संतोष नाना आणि बाबू हे अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून एकत्र त्या ठिकाणी नारायणगावमध्ये काम करतात. ते पक्षाचं कुठलं बंधनमध्ये आणत नाही, काम करतात. सर, मी जवळून पाहिलं आहे आता की कुठली अडीअडचणी त्या ठिकाणी संतोष नाना निश्चितपणे पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात. पक्षाचं सगळं बाजूला ठेवून, पक्षाचं बंधन बाजूला ठेवून. आणि मला एक वाटतं ना, जर महाराष्ट्र राज्यात जर विविध विचाराचे लोक, विविध टोकाचे लोक जर एकत्र येत असतील तर नारायणगावसाठी संतोष नानांनी, बाबूने आम्ही एकत्र येणं म्हणजे काय वावगं नाही. ते निश्चितपणे लोकांनी स्वीकारलं आहे. मेहत्रे साहेब, आता सुरेश भाऊंची भूमिका कशी लवचिक झाली आहे आपण सगळे पाहतो. सुरेश भाऊ मागे नेहमी सांगायचे की मी शरद पवारांसोबत का गेलो, तर अजित पवार एका जातीयवादी पक्षासोबत गेले म्हणून मी तिकडे गेलो. आता संतोष नानांचा पक्ष भाजप आहे, त्याच भाजप पक्षाला सुरेश भाऊ नावं ठेवायचे. तर ग्रामपंचायत निवडणुकीला पक्षीय राजकारण नसतं, परंतु संतोष नानांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेत. मात्र ज्यावेळेस जातीयवादी म्हणायचे, मग आता जातीयवाद त्यांचं म्हणणं कुठं गेलं, तुम्ही काय सांगाल? हे पहा, नारायणगाव हे मोठं गाव आहे, हे काही छोटं गाव नाही. नारायणगाव ही जुन्नर तालुक्याची आर्थिक राजधानी आहे आणि आर्थिक राजधानीचा परिणाम हा तालुक्यावर परिणाम करत असतो. आज अतुल शेठ बेनके 40 वर्षापासून नारायणगावमध्ये राहतात. त्यांचा जन्म नारायणगावमध्ये झालेला आहे. संतोष नाना तालुका अध्यक्ष आहेत, ते पण नारायणगावचे आहेत. सूरजभाऊ वाजगे जे आहेत युवकाध्यक्ष आहेत, ते देखील नारायणगावचे आहेत. म्हणजे नारायणगाव ही एक राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या एक मोठं गाव आहे आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी नक्कीच परिवर्तन त्या ठिकाणी होतं. ही जी भूमिका जी आहे ही माझ्या मते ही फक्त गावच्या राजकारणापुरती आहे. पण येणाऱ्या काळामध्ये सुरेश भाऊ, बाबू भाऊ आणि संतोष नाना हे तुम्हाला वेगवेगळे लढलेले दिसतील. हा शब्द माझा आत्ताच तुम्ही लिहून घ्या. मग दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. चैतन्य ज्वेलर्स, जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा. फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत. मुख्य शाखा मुंजाबा चौक, ओतूर. संपर्क क्रमांक 9890 25 63 45. शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय, नाशिक रोड, आळेफाटा. संपर्क क्रमांक 8956 36 36 37. चैतन्य ज्वेलर्स. आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.